जय हिंद मित्रांनो, स्टडी आय क्यूमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर हा व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला पुन्हा विनंती करतो की हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपले जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहे, ग्रामीण भागातील मित्र आहेत, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. कारण ते खूप हुशार आहेत. त्यांना जर चांगलं मार्गदर्शन मिळालं तर ते काहीही करू शकतात. तर मी अपेक्षा करतो तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर कराल, जेणेकरून हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचेल. आणि अजून एक विनंती आहे, तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा. कारण त्यामुळे माझं प्रोत्साहन वाढेल आणि मला अजून जास्त स्फूर्ती येईल की मी तुमच्यासमोर अजून चांगले व्हिडिओज प्रस्तुत करू, अजून चांगले कॉन्सेप्ट्स प्रस्तुत करू. ठीक आहे? कारण तुम्ही फक्त व्हिडिओ बघून घ्याल, त्यानंतर मला कसं कळणार की हा टॉपिक किंवा हा कोर्स तुम्हाला आवडत आहे की नाही? मला तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही लाईक कराल, जेव्हा तुम्ही कमेंट कराल. नाहीतर मी दुसरा कोर्स सुरू करणार. पण जर हा कोर्स तुम्हाला आवडत आहे, जर तुम्हाला वाटते की हा कोर्स मी कंटिन्यू केला पाहिजे, तर तुम्ही लाईक आणि कमेंट नक्की करा. ठीक आहे? अजून कोणते तुम्हाला जर कोर्स हवे असतील, ते सुद्धा तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. मी ते कोर्ससुद्धा तुमच्यासाठी आणणार. ठीक आहे? तर सुरू करूयात या व्हिडिओला. हा व्हिडिओ बेस्ड आहे टाइप्स ऑफ मेजॉरिटीवर. आता टाइप्स ऑफ मेजॉरिटी एकदम सडनली हा टॉपिक कशाला? तर आपण लक्ष्मीकांत पुस्तक ही कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत. बरोबर आहे. आता जर आपल्याला ती लक्ष्मीकांत पुस्तक कव्हर करायची आहे, म्हणजे काय? वारंवार आपल्याला टाइप्स ऑफ मेजॉरिटी हे फेस करावं लागतील. म्हणजे काय? तर आपण प्रेसिडेंट हा टॉपिक जेव्हा वाचत आहे, तेव्हा त्यात इम्पीच कसा होतो, व्हाईस प्रेसिडेंट रिमूव्ह कसा होतो, किंवा कुठलीही सरकार निवडून कशी येते, या सगळ्यांसाठी आपल्याला टाइप्स ऑफ मेजॉरिटी हे माहीत पाहिजे. किंवा कुठलाही बिल पास कसा होतो. तर हे जर आपल्याला टाइप्स ऑफ मेजॉरिटी माहीत असतील, तर आपल्याला त्या टॉपिक जेव्हा आपण वाचू, त्या टॉपिकमध्ये आपल्याला जास्त वेळ घालवायची गरज नसणार. त्या टॉपिकमध्ये पण मी तुम्हाला सांगणारच, पण इतकं डीप जायची गरज नसणार. म्हणून मी हा एक सेपरेट टॉपिक आणलेला आहे, जेणेकरून तुम्हाला हे जे कॉन्सेप्ट्स आहे, हे एक वेळा पूर्ण क्रिस्टल क्लिअर झाले, तर तुम्हाला त्या टॉपिकमध्ये जास्त डोकं लावायची गरज नसणार आहे. म्हणजे मी जसंच म्हणणार की याच्यात सिंपल मेजॉरिटी लागते, म्हणजे तुमचे एकदम कॉन्सेप्ट क्लिअर राहणार आहे की सिंपल मेजॉरिटी म्हणजे काय आहे आणि यामध्ये काय काय होणार आहे. मी तुम्हाला म्हणणार ॲब्सोल्यूट मेजॉरिटी, इफेक्टिव्ह मेजॉरिटी लक्ष्मीकांत पुस्तकात दिलेली नाही आहे, जोपर्यंत मला माहीत आहे. तर अशा प्रकारचे जे मेजॉरिटीज आहे आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करूयात आणि एकदम डीपमध्ये कव्हर करू, एक्झाम्पल थ्रू कव्हर करू, जसे आपण नेहमी बाकीच्या व्हिडिओजमध्ये करतो. एक्झाम्पल थ्रू जर आपण कव्हर केले तर आपल्याला जास्त लक्षात राहणार. ठीक आहे? तर सुरू करूयात. या व्हिडिओला प्रस्तुत करणार आहे मी, मयूर मोगरे. तर सगळ्यात पहिले आपण बघू सिंपल मेजॉरिटी म्हणजे साध्या बहुमत. आता सिंपल मेजॉरिटी म्हणजे काय? तर यात काय होत असतं, यात 50% + 1 ऑफ मेंबर्स प्रेझेंट अँड वोटिंग. आता प्रेझेंट अँड वोटिंग हे वर्ड तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे? आता आपण प्रेझेंट अँड वोटिंग म्हणजे हा एक वर्ड नाही आहे, तर दोन शब्द आहे यात, प्रेझेंट अँड वोटिंग. तर आपण हे वेगवेगळे बघू, यांचे अर्थ काय होतात ते. दुसरं काय आहे, 50% + 1 म्हणजे जे कोणी प्रेझेंट अँड वोटिंग असतील, त्यातले 50% + 1 इतके आपल्याला पाहिजे, तेव्हा ती सिंपल मेजॉरिटी बनते. ठीक आहे? म्हणजे काय आहे, यात सिंपल मेजॉरिटीला वर्किंग मेजॉरिटीसुद्धा म्हणतात. ठीक आहे? आता आपण एक्झाम्पल थ्रू बघू सिंपल मेजॉरिटी म्हणजे नेमकं काय आहे ते. आता इमॅजिन करा, लोकसभा आहे. ठीक आहे? लोकसभामध्ये सगळे जे मेंबर्स आहेत ते बसलेले आहेत. आता ते कोणता बिल पास करत आहे. ठीक आहे? आता इमॅजिन करा की BJPने कुठला तरी बिल आणलेलं आहे, ते त्यांना पास करायचं आहे. आता माझं कुठलाही पॉलिटिकल एजेंडा नाही आहे. तुम्ही कुठलीही सरकार बिल आणत आहे हे तुम्ही इमॅजिन करू शकता. तुम्ही इमॅजिन करा काँग्रेस बिल आणत आहे. आता BJPची सरकार आहे, त्यामुळे मी असं तुम्हाला इमॅजिन करायला सांगत आहे की BJP बिल आणत आहे, कारण की मोस्ट प्रोबेबली BJPच आणणार आहे, कारण की त्यांची सरकार आहे. ठीक आहे? तर आता ती बिल पास करण्यासाठी त्यांनी लोकसभामध्ये आणलेलं आहे. आता यात आपल्याला माहिती आहे कॉन्स्टिट्यूशननुसार स्ट्रेंथ किती असते,
जी लोकसभा आहे त्याची, तर 552 मॅक्झिमम 552 मेंबर्स राहू शकतात. पण आता करंट स्ट्रेंथ किती आहे, तर ती आहे 545. बरोबर आहे. म्हणजे आता टोटल मेंबर्स किती आहे लोकसभामध्ये, तर 545 मेंबर्स आहे. ठीक आहे. आता त्यातले जेव्हा हा बिल इंट्रोड्यूस झाला आहे, म्हणजे आजची तारीख, या तारखेला बिल इंट्रोड्यूस झाला आहे लोकसभेमध्ये. आता जेव्हा बिल इंट्रोड्यूस झाला आहे तेव्हा किती लोक तिथे हजर आहेत, किती लोक प्रेझेंट आहेत, तर किती आहे 502. इमॅजिन करा. ठीक आहे, की 502 लोक हजर आहेत तिथे. आता आपलं काय झालं आहे, सगळ्यात पहिली लाईन बघा की 50% मेंबर्स प्रेझेंट अँड वोटिंग. यामधलं आपलं प्रेझेंट हे कॉन्सेप्ट क्लिअर झाला आहे. प्रेझेंट म्हणजे किती तिथे हजर आहेत, म्हणजे 502. आता त्यामधून तुम्ही इमॅजिन करा की जे कोणी तिथे हजर आहेत त्यामधून, तर राहुल गांधी साहेबांनी आणि शशी थरूर साहेबांनी वोट देण्यास नकार दिला. म्हणजे त्यांनी म्हटलं की आम्ही वोट देणार नाही आहे. असे ते करू शकतात, कोणी पण करू शकतात. ज्यांना वोट नाही द्यायचा आहे ते असे म्हणू शकतात की आम्हाला इथे, आम्ही हजर तर आहेत पण आम्हाला वोट द्यायचा नाही आहे. तर या दोघांनी नकार दिला की आम्हाला या बिलवर वोट द्यायचा नाही आहे. ठीक आहे. म्हणजे आता काय झालं, इथे जितके हजर आहेत 502, त्यामधून वोटिंग कोण करणार आहे, किती जण करणार आहे, तर 500 लोक. बरोबर आहे. हे 502 होते जे हजर होते, ते त्यामधून या दोघांनी वोट देण्यास नकार दिला. बरोबर आहे. तर आता प्रेझेंट अँड वोटिंग किती झाले, तर 500. आता आपल्याला काय मिळालं आहे, तर हे जे वर आपल्याला प्रेझेंट अँड वोटिंग दिसलं होतं ते आपल्याला मिळालेलं आहे. प्रेझेंट अँड वोटिंग आपल्याला समजलं की कोण आहे ते, म्हणजे 500 लोक आता इथे प्रेझेंट अँड वोटिंग आहे. ठीक आहे. जे हजर आहेत आणि जे कोणी वोट करणार आहेत ती किती आहे, 500 आहे. आता आपल्याला सोपं आहे. आता आपल्याला फर्स्ट सेंटेन्स जर आपण वाचलं, 50% प्लस 1 ऑफ प्रेझेंट अँड वोटिंग, आपल्याला प्रेझेंट अँड वोटिंग कळालेलं आहे कोण आहे, किती आहे, 500 आहे. त्यामधून आता काय होणार आहे, 50% प्लस 1 म्हणजे काय, की 500 डिवायडेड बाय 2 म्हणजे 250, 250 प्लस 1 म्हणजे 251. कळालं तुम्हाला. म्हणजे काय, की 50% पेक्षा जास्त, 50% प्लस 1 ऑफ प्रेझेंट अँड वोटिंग. आता प्रेझेंट अँड वोटिंग तुम्हाला कळालं आहे की काय आहे ते. ठीक आहे. तर ही झाली सिंपल मेजॉरिटी. आता सिंपल मेजॉरिटी ही कुठे कुठे यूज होते, कुठे कुठे वापरली जाते, हे सुद्धा आपण इथे बघणार आहोत. तर आपण इथे बघूयात कुठे कुठे ही वापरली जाते. तर कुठलाही देश असो बाहेरचा, म्हणजे जे भारताच्या अंदरची जी टेरिटरीज नाही आहे, भारताच्या बाहेर जी टेरिटरीज आहे, ते जर भारतात समावेश करायचा आहे त्यांचा, तर सिंपल मेजॉरिटी लागते. ठीक आहे, साधा बहुमत लागतो. आणि जर भारतातले जे टेरिटरीज आहे, जर इमॅजिन करा महाराष्ट्र. आता महाराष्ट्राची बाउंड्रीज जर आपल्याला मोठी करायची आहे किंवा कमी करायची आहे, किंवा त्यातून नवीन एक राज्य काढायचं आहे, किंवा अजून एक राज्य त्यात सामील करायचं आहे, तर त्यासाठी सुद्धा आपल्याला सिंपल मेजॉरिटी लागते. ठीक आहे. त्यानंतर नो कॉन्फिडन्स मोशन पास करण्यासाठी, किंवा अडजॉर्नमेंट मोशन पास करण्यासाठी, किंवा सेन्श्युअर मोशन पास करण्यासाठी. आता नो कॉन्फिडन्स मोशन आणि सेन्श्युअर मोशन हे लगभग सारखेच आहे, पण डिफरन्स काय आहे, की नो कॉन्फिडन्स मोशन जर पास झालं तर सरकारला राजीनामा द्यावा लागतो, आणि जर सेन्श्युअर मोशन पास झालं तर राजीनामा द्यायची गरज नसते. ठीक आहे. अजून डिटेलमध्ये आपण बघणार आहोतच पार्लमेंट, जेव्हा आपण शिकू पार्लमेंट टॉपिक जे लक्ष्मीकांत पुस्तकात दिलेलं आहे, ते जेव्हा शिकू आपण तेव्हा डिटेलमध्ये सगळं काही बघू. पण जेव्हा मी आता हा नो कॉन्फिडन्स मोशन तुम्हाला शिकवणार, तेव्हा मी काय सांगणार आहे, नो कॉन्फिडन्स मोशन पास करण्यासाठी यांनी सिंपल मेजॉरिटी लागते, साधा बहुमत लागतो. तर आता मला त्यामध्ये डीप जायची गरज नाही की साधा बहुमत म्हणजे काय आहे, कारण की आता मी ऑलरेडी तुम्हाला इथे शिकवलेलं आहे. बरोबर आहे. तर अशा प्रकारचे जिथे जिथे येणार मी फक्त सिंपल मेजॉरिटी हा शब्द वापरणार, किंवा ॲब्सोल्यूट मेजॉरिटी हा शब्द वापरणार. तर मला काय त्या आतमध्ये आहे इतकं डीप जायची गरज नसणार आहे. ठीक आहे. त्यानंतर अजून कुठे वापरली जाते, तर मनी बिल पास करण्यासाठी, फायनान्स बिल पास करण्यासाठी, किंवा ऑर्डिनरी बिल, बजेट, हे सगळं पास करण्यासाठी सुद्धा आपल्याला सिंपल मेजॉरिटी लागते. आता हे सगळं काय आहे ते आपण डिटेलमध्ये बघणारच आहोत. ठीक आहे. इथे फक्त आपण सिंपल मेजॉरिटी कुठे कुठे वापरली जाते हे इथे आपण बघत आहे. त्यानंतर अजून कुठेही वापरली जाते, तर रिमूव्हल ऑफ व्हाईस प्रेसिडेंट, पण कुठे, इन लोकसभा. ठीक आहे. राज्यसभामध्ये काढण्यासाठी दुसरी मेजॉरिटी वापरली जाते, ते आपण पुढे बघणार आहोत. पण
तेव्हा जेव्हा राज्यसभेतून ती मेजॉरिटीनी ते निघालेलं आहे रिझॉल्युशन, ते जेव्हा लोकसभेमध्ये येतं तेव्हा लोकसभामधून पास करण्यासाठी सिंपल मेजॉरिटी लागते. ठीक आहे. ते जेव्हा आपण राईस प्रेसिडेंट हा टॉपिक शिकू तेव्हा आपण अजून डिटेलमध्ये बघूया. त्यानंतर वोट ऑफ थँक्स ऑफ प्रेसिडेंट और गव्हर्नर, म्हणजे प्रेसिडेंट राष्ट्रपती किंवा गव्हर्नर जो असतो ते वोट ऑफ थँक्स देतात, आणि ते जेव्हा वोट ऑफ थँक्स देतात ते पास होतं, आणि ते पास होण्यासाठी सुद्धा सिंपल मेजॉरिटी लागते. हे आपण पार्लमेंटमध्ये बघणार आहोत. त्यानंतर जे राज्यसभा रिझॉल्युशन पास करते ते लोकसभामध्ये पास करण्यासाठी सुद्धा सिंपल मेजॉरिटी लागते. ठीक आहे. त्यानंतर फायनान्शियल इमर्जन्सी लागू करण्यासाठी, फायनान्शियल इमर्जन्सी जेव्हा लागू होते तेव्हा सुद्धा सिंपल मेजॉरिटी लागते. आतापर्यंत आपल्या देशात लागलेली नाही आहे. हे आपण इमर्जन्सी जेव्हा टॉपिक शिकू तेव्हा आपण हे सुद्धा डिटेलमध्ये बघू. ठीक आहे. त्यानंतर रिवोकिंग द नॅशनल इमर्जन्सी, म्हणजे नॅशनल इमर्जन्सी लागू झालेली आहे ते जेव्हा नॅशनल इमर्जन्सी आपल्याला परत काढायची आहे तेव्हा सुद्धा सिंपल मेजॉरिटी लागते. नॅशनल इमर्जन्सी लागू करण्यासाठी सिंपल मेजॉरिटी लागते का? तर नाही, त्यासाठी स्पेशल मेजॉरिटी लागते, पण ते काढण्यासाठी सिंपल मेजॉरिटी लागते. ठीक आहे. ते सुद्धा आपण जेव्हा इमर्जन्सी टॉपिक आपण शिकू तेव्हा आपण डिटेलमध्ये बघू हे सगळं. आता हे सगळं झालं आहे आपलं सिंपल मेजॉरिटी काय आहे आणि सिंपल मेजॉरिटी कुठे कुठे वापरली जाते. आता हे तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे कळलं असेल. आता आपण पुढे जाऊयात. पुढे आपण बघू ॲब्सोल्यूट मेजॉरिटी, परिपूर्ण बहुमत. आता हे काय आहे ॲब्सोल्यूट मेजॉरिटी? आता यात काय होतं हे आपण इथे बघू. तर यामध्ये 50% ऑफ द टोटल स्ट्रेंथ ऑफ द हाऊस. आता त्यामध्ये काय होतं सिंपल मेजॉरिटीमध्ये प्रेझेंट अँड वोटिंग. ठीक आहे. पण इथे काय आहे टोटल स्ट्रेंथ ऑफ द हाऊस, हे तुम्ही लक्षात ठेवा. इथे ॲब्सोल्यूट म्हणजे परिपूर्ण म्हणजे टोटल स्ट्रेंथ, किती टोटल स्ट्रेंथ आहे त्याचे 50% + 1. आता इमॅजिन करा इथे लोकसभा आहे. ठीक आहे. लोकसभामध्ये तेच परत बिल पास करण्यासाठी आलेलं आहे. आता त्यामध्ये जर तो बिल पास करायचा आहे तर आपल्याला ॲब्सोल्यूट मेजॉरिटी लागते. तर ॲब्सोल्यूट मेजॉरिटी हे ॲक्च्युअलमध्ये कशी होणार आहे हे आपण इथे नंबर वाईज बघूयात. तर स्ट्रेंथ किती आहे आपण मागच्या स्लाईड्समध्येच बघितलं होतं की 552 ही स्ट्रेंथ असते लोकसभेची जास्तीत जास्त. पण करंट स्ट्रेंथ किती आहे तर 545. बरोबर आहे. इतकं तुम्हाला समजलं. करंट स्ट्रेंथ म्हणजे टोटल स्ट्रेंथ झाली ही. टोटल स्ट्रेंथ आता सध्या लोकसभेची किती आहे तर 545 आहे. ठीक आहे. आता त्यामधून ॲब्सोल्यूट मेजॉरिटी जर आपल्याला पाहिजे तर ॲब्सोल्यूट मेजॉरिटी किती राहणार आहे? मोर दॅन 50% ऑफ टोटल स्ट्रेंथ. आता टोटल स्ट्रेंथ 545 आहे तर ॲब्सोल्यूट मेजॉरिटी किती राहणार आहे? 545 डिवायडेड बाय 2, त्यापेक्षा थोडं जास्त, म्हणजे हे 273 येतं. ठीक आहे. इथे 272 पॉईंट काहीतरी येतात, पण त्यापेक्षा आपल्याला जास्त पाहिजे म्हणजे 273. ठीक आहे. म्हणजे काय इथे ॲब्सोल्यूट मेजॉरिटी टोटल स्ट्रेंथ म्हणजे करंट स्ट्रेंथ जितकी असेल त्याच्यापेक्षा 50%पेक्षा जास्त पाहिजे आपल्याला. इथे प्रेझेंट अँड वोटिंग काहीही हे नसतं. म्हणजे तिथे जर 10 लोकही हजर असतील तर आपल्याला तरी 273 मतच पाहिजे, म्हणजे तेव्हा जे ॲब्सोल्यूट मेजॉरिटीने ते काहीच पास होणार नाही आहे. ठीक आहे. पण आपल्या इथे ॲब्सोल्यूट मेजॉरिटी मोस्टली यूज होत नाही, वापरली जात नाही. ही म्हणजे कुठे वापरली जाते तर आपले इलेक्शन जेव्हा होतात लोकसभेचे किंवा आपले साधे जे महाराष्ट्रात वगैरे हे जे होतात असेंब्लीचे निवडणुका होतात त्यामध्ये कोणती सरकार आलेली आहे त्यासाठी आपल्याला ॲब्सोल्यूट मेजॉरिटी लागतं. म्हणजे टोटल स्ट्रेंथ किती आहे त्यापेक्षा आपल्याला 50%पेक्षा जास्त पाहिजे, तेव्हा ती सरकार जी आहे ती ती जी मेजॉरिटी आहे आपली ते सांगू शकणार की आमच्या सरकारची मेजॉरिटी आहे तर आमची सरकार निवडून आलेली आहे. ठीक आहे. तर हे झालं ॲब्सोल्यूट मेजॉरिटी. आता ॲब्सोल्यूट मेजॉरिटी यासाठी कुठलं सेंटेन्स दिलं आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये तर मेजॉरिटी ऑफ ऑल द मेंबर्स ऑफ द हाऊस. हे तुम्ही लक्षात ठेवा, कारण ॲब्सोल्यूट मेजॉरिटी आणि इफेक्टिव्ह मेजॉरिटी यात जास्त फरक नाही आहे. आता ते काय फरक आहे ते आपण पुढल्या स्लाईड्समध्ये बघूयात. पण ॲब्सोल्यूट मेजॉरिटीमध्ये काय सेंटेन्स दिला आहे तर मेजॉरिटी ऑफ ऑल द मेंबर्स ऑफ द हाऊस. ठीक आहे. हे पाठच करून घ्या. ॲब्सोल्यूट मेजॉरिटी मेजॉरिटी ऑफ ऑल द मेंबर्स ऑफ द हाऊस. ठीक आहे. तर हे सगळं झालं आपलं ॲब्सोल्यूट मेजॉरिटीच्या बाबतीत. हे तुम्हाला कळालं असेल. आपण काय बघितलं आहे सिंपल मेजॉरिटी बघितली आहे,
सिम्पल मेजॉरिटीमध्ये प्रेझेंट अँड वोटिंग जे असतात ते 50% + 1. यामध्ये टोटल स्ट्रेंथ जितकी असेल म्हणजे 545 त्याचे 50%पेक्षा जास्त. ठीक आहे. आता आपण बघू इफेक्टिव्ह मेजॉरिटी. आता इफेक्टिव्ह मेजॉरिटी हे बऱ्याचशा ठिकाणी आपल्या इथे वापरली जाते, पण लक्ष्मीकांत पुस्तकात इफेक्टिव्ह मेजॉरिटीच्या बाबतीत काहीच दिलेलं नाही आहे. आता ते का बरं नाही दिलं? त्यांनी जिथे जिथे इफेक्टिव्ह मेजॉरिटी पाहिजे होती तिथे तिथे ॲब्सोल्यूट मेजॉरिटी हा शब्द वापरलेला आहे. ठीक आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. ते आपण जेव्हा चॅप्टर्स बघू तेव्हा आपण ते पूर्ण क्लिअर करूच. आता व्हाईस प्रेसिडेंट जो टॉपिक आहे आपल्या लक्ष्मीकांत पुस्तकात त्यामध्ये सुद्धा त्यांनी ॲब्सोल्यूट मेजॉरिटी दिलेली आहे, पण तिथे आपल्याला इफेक्टिव्ह मेजॉरिटी वापरली जाते रिमूव्हल ऑफ व्हाईस प्रेसिडेंटसाठी. तर हे तुम्ही लक्षात ठेवा इथे. आणि ते लक्ष्मीकांत पुस्तकसुद्धा बघा कोणतं मी इथे दिलेलं आहे, 5th एडिशनचं आहे. नाही तर तुम्ही मग ते 6th आणाल, त्यानंतर तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ बघाल तेव्हा म्हणाल की अरे हे तर बरोबर दिलं आहे, ते इफेक्टिव्ह मेजॉरिटीच आहे, तुम्ही काही सांगता. पण हे या पुस्तकात, जे पुस्तक मी रेफर करत आहे त्या पुस्तकात. ठीक आहे. तर आता इथे आपण इफेक्टिव्ह मेजॉरिटी बघूयात. इफेक्टिव्ह मेजॉरिटी म्हणजे नेमकं काय आहे ते. तर इफेक्टिव्ह मेजॉरिटीमध्ये काय होत असतं की इफेक्टिव्ह मेजॉरिटी इज मोर दॅन 50% ऑफ द इफेक्टिव्ह स्ट्रेंथ ऑफ द हाऊस. आता बघा, ॲब्सोल्यूट मेजॉरिटी आणि इफेक्टिव्ह मेजॉरिटी जास्त फरक नाही आहे. ॲब्सोल्यूट मेजॉरिटीमध्ये काय होत असतं, मोर दॅन 50%, 50%पेक्षा जास्त, पण काय टोटल स्ट्रेंथ ऑफ द हाऊस. पण इथे इफेक्टिव्ह स्ट्रेंथ ऑफ द हाऊस. आता इफेक्टिव्ह स्ट्रेंथ म्हणजे नेमकं काय? तर इफेक्टिव्ह स्ट्रेंथ म्हणजे जी काही व्हॅकन्सीज असेल ती आपल्याला काढून टाकावं लागेल. म्हणजे व्हॅकन्सीज येतात ना, कोणी निघून जातो पार्लमेंटमधून, तर ती व्हॅकन्सी आली तिथे. याचा अर्थ हा नाही आहे की तो अब्सेंट आहे. ठीक आहे. अब्सेंट वेगळं आणि व्हॅकन्सी वेगळी. ठीक आहे. जर व्हाईस प्रेसिडेंट, लक्ष देऊन ऐका, जर व्हाईस प्रेसिडेंट हा तब्येतीमुळे म्हणजे आजारी आहे त्यामुळे ऑफिसमध्ये आलेला नाही आहे तर ते झालं अब्सेंट. पण जर व्हाईस प्रेसिडेंट रिमूव्ह झालेला आहे किंवा राजीनामा दिलेला आहे तर ती झाली वॅकन्सी. ठीक आहे. हे दोन तुम्ही एकदम लक्षात ठेवा. वॅकन्सी वेगळी असते आणि गैरहजर हे वेगळं असते. तर इथे आपल्याला गैरहजर नको आहे तर वॅकन्सी हवी आहे. म्हणजे काय, इफेक्टिव्ह स्ट्रेंथ म्हणजे काय की टोटल स्ट्रेंथ मायनस जितकी वॅकन्सीज असेल ते. ठीक आहे. ती झाली आपली इफेक्टिव्ह स्ट्रेंथ. आता आपल्याला इफेक्टिव्ह स्ट्रेंथ कळाली आहे तर काय, त्याच्या 50%पेक्षा जास्त, ही म्हणजे झाली इफेक्टिव्ह मेजॉरिटी. ठीक आहे. कळालं तुम्हाला? आता आपण एक्झाम्पल थ्रू समजूया इथे. तर आता हे राज्यसभा आहे. लोकसभा खूप झालं. आता आपण राज्यसभा बघूयात. तर राज्यसभा आहे. राज्यसभामध्ये कोणतं बिल पास करायचं आहे किंवा रिमूव्हल ऑफ व्हाईस प्रेसिडेंट कुठलंही काहीही असो ते आहे, त्यात इफेक्टिव्ह मेजॉरिटी लागणार आहे. ठीक आहे. तर आता इफेक्टिव्ह मेजॉरिटी लागणार आहे तर याचे काय कंडिशन्स आहे आपण इथे बघू. तर आता स्ट्रेंथ किती आहे, आता करंट स्ट्रेंथ किती आहे राज्यसभेची, तर 245. ठीक आहे. 245 टोटल स्ट्रेंथ आहे. त्यातून जर वॅकन्सीज 15 आहे. ठीक आहे. म्हणजे राजीनामा देऊन कोणी बाहेर गेलेला आहे किंवा काढून टाकल्या गेलेलं आहे, तर हे सगळं इमॅजिन करा, हे सगळी वॅकन्सीज जी आहे ही 15 आहे. म्हणजे आता इफेक्टिव्ह स्ट्रेंथ आपल्याला किती झाली, 230. बरोबर आहे. आपल्याला स्ट्रेंथ माहिती आहे. स्ट्रेंथ म्हणजे किती, 245 ही टोटल स्ट्रेंथ झाली जी आपल्याला ॲब्सोल्यूट मेजॉरिटीमध्ये लागते. पण आता इथे वॅकन्सीज काढली जर आपण, जी काही 15 आहे, तर आपल्याला इफेक्टिव्ह स्ट्रेंथ मिळते. म्हणजे बघा, जेव्हा आपल्याला ॲब्सोल्यूट मेजॉरिटीमधून काही करावं लागतो तेव्हा आपल्याला वॅकन्सीजसुद्धा मोजावी लागते. पण आता इथे आपण वॅकन्सीज सोडू शकतो. म्हणजे इथे वॅकन्सीज किती आहे, 15, म्हणजे इफेक्टिव्ह स्ट्रेंथ 230. म्हणजे आता सोपं आहे आपल्याला. आत्ता जर आपल्याला इफेक्टिव्ह स्ट्रेंथ मिळाली आहे तर इफेक्टिव्ह मेजॉरिटी किती राहणार आहे, 230 डिवायडेड बाय 2, त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे 116. ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय झालं, इथे इफेक्टिव्ह मेजॉरिटी मिळालेली आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण इफेक्टिव्ह मेजॉरिटी हे काढतो. आता मी तुम्हाला एक सेंटेन्स सांगितला होता ॲब्सोल्यूट मेजॉरिटीमध्ये. काय सांगितलं होतं ते, की ॲब्सोल्यूट मेजॉरिटी आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये, आपल्या संविधानामध्ये दिलेली आहे. ती सेंटेन्स काय आहे की मेजॉरिटी ऑफ ऑल द मेंबर्स ऑफ द हाऊस. ठीक आहे. आता इफेक्टिव्ह मेजॉरिटीमध्ये एकच थोडासा फरक आहे.
आता तो म्हणजे काय, तर मेजॉरिटी ऑफ ऑल द देन मेंबर्स ऑफ द हाऊस. आता जर तुम्ही संविधान वाचाल, आता जर तुम्ही कॉन्स्टिट्यूशन वाचाल, तर तुम्ही रिमूव्हल ऑफ व्हाईस प्रेसिडेंट हे बघा, हा आर्टिकल बघा, त्यात दिलेलं आहे मेजॉरिटी ऑफ ऑल द देन मेंबर्स ऑफ द हाऊस, पण राज्यसभेसाठी. कारण की लोकसभेसाठी आपण बघितलं आहे, जेव्हा ते लोकसभेमध्ये जातं तेव्हा सिम्पल मेजॉरिटीच लागते तिथे, पण जेव्हा ते राज्यसभामध्ये राहतं तेव्हा मेजॉरिटी ऑफ ऑल द देन मेंबर्स ऑफ द हाऊस. ठीक आहे. आता हे या 5th एडिशनच्या लक्ष्मीकांत पुस्तकात ॲब्सोल्यूट मेजॉरिटी दिलेलं आहे. तर हे तुम्ही करेक्ट करून घ्याल जेव्हा वाचाल ते. आपण ते कवर करणारच आहे पुढे, पण त्याआधी जर तुम्ही रिवाईज करत असाल तेव्हा तुम्ही स्वतः करेक्ट करून घ्या. ठीक आहे. तर इथे आपल्याला लागतं मेजॉरिटी ऑफ ऑल द देन मेंबर्स ऑफ द हाऊस, म्हणजे इफेक्टिव्ह मेजॉरिटी. इफेक्टिव्ह मेजॉरिटी म्हणजे टोटल स्ट्रेंथ मायनस वॅकन्सीज. ठीक आहे. आता हे कुठे कुठे वापरली जाते, तर ही सगळ्या ठिकाणी वापरली जाते. कोणकोणत्या ठिकाणी, तर रिमूव्हल ऑफ व्हाईस प्रेसिडेंट इन राज्यसभा. म्हणजे काय, आता हे बघा, तुम्ही एक फ्लोमध्ये चाला. फ्लोमध्ये जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा तुम्हाला एकदम लक्षात राहणार आणि तुम्ही कधीच विसरणार नाही. तर सरळ सरळ चेअरमन, व्हाईस चेअरमन. ठीक आहे. म्हणजे इथे चेअरमन ऑफ राज्यसभा म्हणजे कोण, तर व्हाईस प्रेसिडेंट. बरोबर आहे. फक्त चेअरमन लक्षात ठेवा तुम्ही. चेअरमन आपल्याला माहिती आहे कोण राहतं, तर व्हाईस प्रेसिडेंट राहते. तर चेअरमन ऑफ राज्यसभा म्हणजे व्हाईस प्रेसिडेंट. त्यानंतर डेप्युटी चेअरमन ऑफ राज्यसभा. ठीक आहे. आणि स्पीकर ऑफ लोकसभा आणि डेप्युटी स्पीकर ऑफ लोकसभा. म्हणजे हे 4 तर तुमचे एकदम पाठच झाले पाहिजे. हे 4 जेव्हा रिमूव्ह केले जातात तेव्हा इफेक्टिव्ह मेजॉरिटी लागते. या सगळ्यांसाठी आपल्याला ॲब्सोल्यूट मेजॉरिटी दिलेला आहे असं मला वाटते, पण इफेक्टिव्ह मेजॉरिटी लागत असते यांना रिमूव्ह करण्यासाठी. ठीक आहे. कोण कोण, चेअरमन ऑफ राज्यसभा, डेप्युटी चेअरमन ऑफ राज्यसभा, स्पीकर ऑफ लोकसभा, डेप्युटी स्पीकर ऑफ लोकसभा. आणि अजून पण आहे सेम फॉर द स्टेट्स. ठीक आहे. स्टेटसाठी पण जे आपले राज्य असतात तिथे जे असेंब्ली असते किंवा काउन्सिल असते त्यांचेसुद्धा सेम जे हे आहे, म्हणजे चेअरमन ऑफ असेंब्ली, चेअरमन ऑफ काउन्सिल, डेप्युटी चेअरमन ऑफ काउन्सिल आणि स्पीकर ऑफ असेंब्ली, डेप्युटी स्पीकर ऑफ असेंब्ली यांच्यासाठी सुद्धा इफेक्टिव्ह मेजॉरिटी वापरली जाते. ठीक आहे. आता अजून पण आहे, पण ते इतके महत्त्वाचे नाही आहे. आपण जे महत्त्वाचे आहे ते सगळे आपण इथे कवर करून घेतले. ठीक आहे. तर आपण पुढे जाऊयात. स्पेशल मेजॉरिटी म्हणजे खास बहुमत. आता खास बहुमत जे आहे यामध्ये पण 4 प्रकार आहेत. आता ते कोणकोणते आहे, तर पहिला प्रकार म्हणजे आर्टिकल 249च्या हिशोबाने. आता आर्टिकल 249 काय म्हणतो, की स्पेशल मेजॉरिटी ॲज पर आर्टिकल 249 रिक्वायर्स अ मेजॉरिटी ऑफ 2/3 मेंबर प्रेझेंट अँड वोटिंग. आता इथे बघा, आपण सिम्पल मेजॉरिटी जेव्हा आपण शिकत होतो तेव्हा आपण प्रेझेंट अँड वोटिंग म्हणजे नेमकं काय आहे ते आपण बघितलं आहे. तर आता इथे आपण ते नाही बघणार आहोत. तर प्रेझेंट अँड वोटिंग तुम्ही समजून जा, जे हजर आहेत ते आणि त्यातूनही जे वोट करणार आहेत ते प्रेझेंट अँड वोटिंग आहे. तर 2/3 ऑफ प्रेझेंट अँड वोटिंग लागणार आहे इथे. ठीक आहे. तर म्हणजे काय, आता एक्झाम्पल थ्रू बघूयात आपण. तर आता इथे स्ट्रेंथ माहिती आहे आपल्याला राज्यसभाची 245, प्रेझेंट अँड वोटिंग जर 150 आहे. ठीक आहे. तर मेजॉरिटी किती लागणार आहे, 101. ठीक आहे. काऊन 2/3 लागणार आहे इथे. जर ती सिम्पल मेजॉरिटी असती आणि प्रेझेंट अँड वोटिंग तर 50% +1 म्हणजे 76 लागले असते आपल्याला. पण इथे ॲज पर आर्टिकल 249 101. ठीक आहे. तर ही कुठे वापरली जाते, तर जे स्टेट लिस्टमध्ये आपल्याला बदल करावा लागतो. जे स्टेट लिस्टमध्ये कोण बदल करू शकतं, एक तर स्टेट करू शकतो, नाहीतर राज्यसभा करू शकतो. ठीक आहे. अजून कुठल्या याच्यात राज्यसभा चेंजेस करू शकतो, ज्यात जे लोकसभा आहे ती चेंजेस नाही करू शकत, ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. 2 अशा कॅटेगरीज आहे ज्यामध्ये राज्यसभा सुपेरियर असते लोकसभेच्या. ते दुसरी मला सांगा. एक तर ही आहे स्टेट लिस्ट. तर स्टेट लिस्टमध्ये जेव्हा आपल्याला चेंजेस करावे लागतात, जेव्हा राज्यसभा चेंजेस करते तेव्हा त्यांना स्पेशल मेजॉरिटी लागते ॲज पर आर्टिकल 249 म्हणजे 2/3 ऑफ प्रेझेंट अँड वोटिंग. ठीक आहे. तर आता पुढे जाऊयात आपण. पुढे सेकंड टाईप बघू ॲज पर आर्टिकल 368. हे म्हणजे एकदम जगप्रसिद्ध, म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे 368 आर्टिकलनुसार काय असतं ते. तर यामध्ये काय आहे, स्पेशल मेजॉरिटी ॲज पर आर्टिकल 368 रिक्वायर मेजॉरिटी ऑफ 2/3 मेंबर प्रेझेंट अँड वोटिंग सपोर्टेड बाय मोर दॅन 50% ऑफ टोटल स्ट्रेंथ ऑफ द हाऊस. आता
दुसरा जे पार्ट आहे ते तुम्ही बघा. मोर दॅन 50% ऑफ टोटल स्ट्रेंथ ऑफ द हाऊस, हे आपल्याला कुठे बघायला मिळालं होतं? तर ॲब्सल्यूट मेजॉरिटीमध्ये. आठवलं? ॲब्सल्यूट मेजॉरिटी आपण काय बघितलं होतं की 50% ऑफ टोटल स्ट्रेंथ ऑफ द हाऊस. म्हणजे काय इथे इन शॉर्ट एक ॲब्सल्यूट मेजॉरिटी लागते आणि त्याचबरोबर 2/3 ऑफ प्रेझेंट अँड वोटिंगसुद्धा लागते. ठीक आहे. आता एक्झाम्पल थ्रू बघूयात. आता राज्यसभा आहे, स्ट्रेंथ 245 आहे. ठीक आहे. तर ॲब्सल्यूट मेजॉरिटी म्हणजे सेकंड पार्ट काय आहे, किती लागणार आहे? तर 123. ठीक आहे. यांचा सपोर्ट पाहिजे. यांचा सपोर्ट जर मिळाला आपल्याला, यांचा जर सपोर्टच मिळाला नाही तर पुढली प्रोसेस होणार नाही आहे. पण यांचा सपोर्ट मिळालेला आहे. तर आता पुढे दुसरा पार्ट काय, 2/3 ऑफ प्रेझेंट अँड वोटिंग. ठीक आहे. तर ही झाली आपली ॲज पर आर्टिकल 368. आता ही कुठे कुठे वापरली जाते? तर कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल अनलेस इट हार्म्स फेडरल स्ट्रक्चर. आता फेडरल स्ट्रक्चर म्हणजे काय, की जे काही चेंजेस आपल्या राज्यात होत असतं ते नाही होणार, म्हणजे त्यांना जर इफेक्ट होणार आहे तर त्यामध्ये ही 368 ही वाली जी आहे मेजॉरिटी ही वापरली जाऊ शकत नाही. आता जसं जी एस टीमध्ये जे राज्य आहेत ते सुद्धा अफेक्ट होणार होते. त्यामुळे ॲज पर आर्टिकल 368 ही जी आपण आता इथे बघितली ही वापरली गेली नाही आहे. यामध्ये एक्स्ट्रा काही ॲड केलेलं आहे ते आपण पुढे बघूयात. पण जेव्हा 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 फेडरल स्ट्रक्चरला म्हणजे राज्यांना अफेक्ट होणार तेव्हा ही मेजॉरिटी वापरली जाऊ शकत नाही. ठीक आहे. नंतर रिमूव्हल ऑफ सुप्रीम कोर्ट हाय कोर्ट जजेस, त्यामध्ये सुद्धा स्पेशल मेजॉरिटी ॲज पर आर्टिकल 368 वापरली जाते. त्यानंतर अप्रुव्हल ऑफ नॅशनल इमर्जन्सी, मी तुम्हाला जेव्हा नॅशनल इमर्जन्सी जेव्हा रिवोक करतो म्हणजे जेव्हा परत घेतो आपण तेव्हा सिम्पल मेजॉरिटी लागत होती, तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं अप्रुव्हल ऑफ नॅशनल इमर्जन्सीसाठी स्पेशल मेजॉरिटी लागते. ठीक आहे. तर आता आपण ते बघितलं. आता टाईप 3 बघू. यामध्ये काय होत असतं, ॲज पर आर्टिकल 368 प्लस स्टेट रेक्टिफिकेशन. आता यामध्ये काय, तर स्पेशल मेजॉरिटी ॲज पर आर्टिकल 368 पूर्ण होणार आहे, प्लस इथे 50% ऑफ स्टेट लेजिस्लेचर बाय सिम्पल मेजॉरिटी लागणार आहे. आता हे आपण आलो जे GSTमध्ये झालं होतं ते पहिले आपण बघून घेऊ एक्झाम्पल थ्रू हे काय असतं ते. तर स्ट्रेंथ 245, ॲब्सल्यूट मेजॉरिटी 123 यांचा सपोर्ट पाहिजे, प्लस 2/3 ऑफ प्रेझेंट अँड वोटिंग, हे सगळं आपण बघितलं आहे. त्यानंतर 50% ऑफ स्टेट रेक्टिफिकेशन. आता स्टेट रेक्टिफिकेशन म्हणजे काय, की 50% राज्यांनी हे सगळं पास केलं पाहिजे विथ सिम्पल मेजॉरिटी. ठीक आहे. त्यांच्या असेंब्लीमध्ये हे सगळं पास झालं पाहिजे विथ सिम्पल मेजॉरिटी. आता याचं म्हणजे एक्झाम्पल म्हणजे काय, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्ससाठी पहिले पार्लमेंटमध्ये हे स्पेशल मेजॉरिटीने पास झालं. ही जे स्पेशल मेजॉरिटी होती स्ट्रेंथ ऑफ 245, ॲब्सल्यूट मेजॉरिटी 123 यांचा सपोर्ट, त्यानंतर 2/3 ऑफ प्रेझेंट अँड वोटिंग, हे दोन्ही हाऊसमध्ये राज्यसभा आणि लोकसभा. त्यानंतर 50% ऑफ द स्टेट रेक्टिफिकेशन म्हणजे 50% जे स्टेट्स आहे त्यांचे रेक्टिफिकेशन झाले पाहिजे बाय सिम्पल मेजॉरिटी. ठीक आहे. सिम्पल मेजॉरिटी म्हणजे 50% ऑफ प्रेझेंट अँड वोटिंग, मोर दॅन 50%. आणि कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल विच अफेक्ट फेडरल स्ट्रक्चर, यामध्ये हे वापरली जाते. म्हणजे जिथे जिथे राज्यांना फरक पडणार आहे, राज्य अफेक्ट होणार आहेत, त्यासाठी ही मेजॉरिटी वापरली जाते. ठीक आहे. तर हा टाईप 3 झाला. आता आपण टाईप 4 बघूयात. ॲज पर आर्टिकल 61 म्हणजे हे जे इम्पिचमेंट असते प्रेसिडेंटचं यासाठी आहे खास, फक्त एकाच ठिकाणी वापरली जाते, ते म्हणजे इम्पिचमेंट ऑफ प्रेसिडेंट. आता हे जर आपण वाचलं, हे जर तुम्हाला चांगलं समजलं म्हणजे तुम्हाला इम्पिचमेंट एकदम बऱ्या प्रकारे समजलं जे प्रेसिडेंटचं असतं ते. म्हणजे मोस्ट ऑफ द जे आहे त्यांचे बिलीफ असं आहे की प्रेसिडेंटचं जे इम्पिचमेंट असतं त्यासाठी स्पेशल मेजॉरिटी लागते, पण ती कोणती लागते ते माहिती नाही. तर सगळे स्पेशल मेजॉरिटी फक्त लक्षात ठेवतात. त्यामध्ये एकच स्पेशल मेजॉरिटी आपल्याला म्हणजे माहीत असते, ती म्हणजे की 2/3 ऑफ प्रेझेंट अँड वोटिंग अँड 50% ऑफ द टोटल स्ट्रेंथ. तर जे प्रेसिडेंटचं इम्पिचमेंट आहे त्यासाठी सुद्धा तेच कन्सिडर करतात, पण ते नाही आहे. ते काय आहे आपण इथे बघूयात. स्पेशल मेजॉरिटी ॲज पर आर्टिकल 61 रिक्वायर्स मेजॉरिटी ऑफ 2/3 मेंबर ऑफ टोटल स्ट्रेंथ ऑफ द हाऊस. आता इथे बघा, जिथे जिथे आपण 2/3 बघितलं आहे आधी ते सगळं प्रेझेंट अँड वोटिंग होतं, पण इथे 2/3 मेंबर ऑफ टोटल स्ट्रेंथ ऑफ द हाऊस आहे. म्हणजे आता इथे आपण डायरेक्टच घेऊ शकतो की जर आपल्याला कोणी एकच ठिकाणी वापरली जाते, तर आपल्याला जर रिमूव्ह करायचं आहे प्रेसिडेंटला, तर स्ट्रेंथ किती आहे राज्यसभाचं, तर 245. तर मेजॉरिटी किती राहणार आहे,
2/3 ऑफ टोटल स्ट्रेंथ म्हणजे 2/3 ऑफ 245 म्हणजे 164 हे राज्यसभासाठी झालं. बरोबर आहे. म्हणजे राज्यसभेमध्ये जर इनिशिएट झाला आहे प्रेसिडेंटचं इम्पिचमेंट, तर त्यांना 164 इतकी मेजॉरिटीनी ते पास करावं लागेल. त्यानंतर ते लोकसभेमध्ये जाणार. त्यानंतर लोकसभेची स्ट्रेंथ आपल्याला माहिती आहे 545 आहे. तर मेजॉरिटी 364 इतके मतं लागतील. त्यानंतर लोकसभेमध्ये तेव्हा आपले जे राष्ट्रपती आहे ते इम्पीच होऊ शकणार आहे. आतापर्यंत एकही राष्ट्रपती इम्पीच झालेला नाही आहे भारताचा. ठीक आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. आता इलेक्शन येणार आहे. राष्ट्रपतीचे इलेक्शन आहे ते होणार आहे. त्यामुळे हा टॉपिक महत्त्वाचा ठरतो. हे सुद्धा ते विचारू शकतात किंवा इलेक्शन कसे होतात राष्ट्रपतीचे ते सुद्धा विचारू शकतात. तर ते आपण एका व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे. ते तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. इलेक्शन प्रोसेस ऑफ अ प्रेसिडेंट. तर म्हणजे तुमचं जे प्रेसिडेंटसाठी जितकं पण आहे ते सगळं कव्हर होऊन जाणार आहे. ठीक आहे. तर इम्पिचमेंट ऑफ प्रेसिडेंट यासाठी हे वापरली जाते. तर आता मी अपेक्षा करतो तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल. तुम्ही लाईक आणि कमेंट नक्की करा जेणेकरून मला प्रोत्साहन मिळेल. ठीक आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.